नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:22 ते 9:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:14 ते 12:41 आणि यमगंड काळ दुपारी 3:33 ते 4:41 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, गुरुबरोबर प्रतियोग करेल आणि बुधाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही लाभ सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे तणाव जाणवतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना किंवा तुम्हाला अपेक्षित घटना घडू शकतील. त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या खबरासुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील आजच्या दिवशी. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र दिवस तुमच्यासाठी धकाधकीचा जरी असला तरी कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेच जास्त होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल ती मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ संभवतात. घरातल्या व्यक्तींवर थोडेफार मतभेद जाणवतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र थोडंसं एक्झर्शन जास्त प्रमाणात जाणवेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वपूर्ण व्यवहार किंवा निर्णय आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. अडकलेली कामं, पूर्ण न होणारी कामं जरूर हाती घ्या. ते आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भातला काही चांगली खबर तुम्हाला बातमी मिळू शकेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही नवनवीन संधीसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण खरेदीसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे कुठे बाहेर फिरायला जाणं हे सुद्धा होऊ शकेल. इंट्युशन चांगलं येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.